बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. रेणुका मंदिरात अंबिल यात्रेची तयारी जोरात, भक्तांसाठी करमणुकीची मेजवानी. ओढ्यावरील रेणुका मंदिरात येत्या शनिवारी 21 डिसेंबर रोजी पारंपरिक अंबिल यात्रा मोठ्या उत्साहाने साजरी होणार आहे. सौंदतीहून मानाचे जग शहरात पुन्हा परतल्यानंतर परंपरेप्रमाणे ही यात्रा आयोजित केली जाते. यात्रेसाठी मंदिर परिसरात जोरदार तयारी सुरू असून मंदिर परिसरात भक्तांसाठी विविध करमणुकीची साधने दाखल झाली असून त्यांनाही मेजवानी ठरणार आहे. यात्रेसाठी मंदिर परिसरात पुरुष आणि महिलांसाठी स्वतंत्र रांगा उभारल्या जाणार आहेत. खेळण्यांचे, इमिटेशन ज्वेलरीचे आणि खाद्यपदार्थांचे स्टॉल्स सज्ज होण्याच्या अंतिम टप्प्यात आहेत. परिसर विद्युत रोषणाईने उजळणार असून विविध रंगीबिरंगी रांगोळ्या आकर्षण वाढवणार आहेत. अंबिल यात्रा महोत्सव समितीने 100हून अधिक स्वयंसेवकांची तैनाती केली आहे. नैवेद्याची नासाडी टाळण्यासाठी विशेष नियोजन करण्यात आले आहे. भाविकांनी अर्पण केलेला नैवेद्य मंदिरात प्रसाद म्हणून वाटला जाणार आहे. तसेच सहकुटुंब सहभोजनाची परंपरा यंदाही जपली जाणार आहे. गेल्या काही वर्षांपासून नैवेद्याऐवजी शिधा अर्पण करावा अशी मागणी काही भाविकांनी केली होती. मात्र नैवेद्य परंपरेचे महत्त्व लक्षात घेऊन मंदिरात अर्पण केलेले अन्न भाविकांना प्रसाद म्हणून दिले जाते. त्यानंतर सहभोजनाच्या माध्यमातून भाविक एकत्र येऊन त्या अन्नाचा आनंद घेतात. हिवाळ्यात आरोग्यदायी अन्नपदार्थ खाण्याचा संदेशही या परंपरेतून दिला जातो. माझा महाराष्ट्र न्यूजसाठी कॅमेरामन नाज अत्तारसह अमृता पवार, कोल्हापूर.